संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आज हा सोनेरी दिवस त्या भागातील जनतेच्या आयुष्यामध्ये उगवलाय। गेल्या कित्येक वर्षापासून त्या लोकांचा पाण्याचा जो संघर्ष सुरू होता, परंतु दरवेळेस राजकीय अनास्थेमुळं त्या भागातील लोक पाण्यापासून वंचित राहत होते। भोजापूर दरवर्षी ओव्हरफ्लो होत होतं, परंतु पाणी मिळत नव्हतं। संगमनेरकरांना त्यांच्या हक्काचं पाणी जे मिळत नव्हतं ते देण्याबाबतच्या सूचना मी यापूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। मी स्वतः भोजापूर चारीची पाहणी केली होती। त्यामध्ये असलेल्या अडचणी अडथळे दूर करण्याबाबतच्या वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून आढावा घेत होतो। त्यामुळं कालपासून मी बघतोय मला वारंवार सारखे फोन येत आहे, लोक अभिनंदन करताय, शुभेच्छा देतात आणि आज मान्य करताय का आमच्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही ज्या पाण्याची आज आतुरतेने वाट पाहत होतो तो पाण्याचा सोनेरी दिवस आम्हाला पाहायला मिळाला। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा यावर्षी पाणी जे तिगाव माथ्यापर्यंत जाणार आहेत त्यामध्ये जे काही उणिवा असतील, अडचणी असतील, त्यावर पुढील वर्षी मात करून आपल्याला जो त्या भागातील जनतेला शब्द दिला होता तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, त्याच्या दृष्टीने एक आमचं पाऊल आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे।